हॅलो, सगळ्यांना नमस्ते. आणि आता वाजलेत 9:10 आणि कर्मभूमीमध्ये पुन्हा आलेलो आहोत. आणि तुमच्या सगळ्यांच्या नागपंचमीच्या शुभेच्छांसाठी थँक्यू सो मच. आणि खरं तर नव्हतं शक्य आजच हा एपिसोड टाकणं, पण तरीही काल शक्य केलं. आणि पाठीमागचे कोंबड्यांचे बकऱ्यांचे आवाज तुम्हाला आलेच असतील नाही का. गावाकडेच वॉइस दिला होता आणि गोंधनचा एपिसोड पण तयार होता, पण फारच कंटाळा आला होता प्रवासाचा म्हणून नाही टाकला. पण रोहित राणीची स्टोरी मात्र चुकवायला नको असं वाटलं. म्हणजे रोज रोज स्टोरी टचमध्ये असेल तर बरं पडतं ना. आणि तुमच्यासाठीच नाही तर माझ्यासाठीसुद्धा स्टोरी कंटिन्यू लिहिली तरच तिच्यातला इंटरेस्ट मलाही वाढतो लिहिण्यासाठीचा. आणि उद्या काय होणार म्हणून तुम्हांचा सगळ्यांचा जीव टांगणीला लागलेला असतोच. आणि मला जास्त कोणाला असं तरसवत बसायला आवडत नाही, म्हणून मी लगेच स्टोरीचाही मूड चेंज करते आणि तुमचाही मूड चेंज करून टाकते. असो, तर तुम्ही सगळे आता मला तायडेच म्हणायला लागलात ना, तर खूप छान वाटतं. तायडे ही एकदम हक्काची हाक ऐकायला खूप खूप भारी वाटतं. आणि एक कमेंट वाचली पुष्पक भिसे नावांच्या दादांची, बहुतेक ते जेंट्स आहेत, आणि ते म्हणाले की तायडे तू एपिसोड खूप लहान टाकला, मी आणि माझी बायको नाराज झालो. याचा अर्थ तुम्ही दोघं मिळून माझी स्टोरी ऐकता का? अरे बापरे. असो, तर मी आता एक प्रश्न विचारते की किती जण असे आहेत जे मिळून माझी स्टोरी ऐकतात, नवरा बायको मिळून. आणि मी आशा करते की तुमचाही संसार असाच फुलावा आणि एकमेकांना समजून घेत पुढे जावं. तर आज छान झाली नागपंचमी आणि काल गेलो होतो घरी. खरं तर लाईव्ह येणार होते. गावी सगळं हिरवं हिरवं आहे, सगळी फळझाडं फुलझाडं सगळ्या बागा तुम्हाला दाखवणार होते, पण रेंजच नसते ना. आणि मोठा एपिसोड बनवणंसुद्धा शक्य नव्हतं, छोटा होता म्हणून शक्य झालं. आणि अपलोडसुद्धा झाला, नाहीतर अजिबात अपलोड होत नाही, रेंजच नसते गावी त्यामुळे. आणि खूप जणांना सुखद धक्कासुद्धा बसला असेल, कारण मी सांगितलं होतं की शनिवारी एक व्हिडिओ करून की शक्य असेल नसेल, पण असो मला तुम्हाला माहीत आहे माझा स्वभाव. ओके, तर मी समोरच्याच्या अपेक्षापेक्षा नेहमी जरा जास्तच देत असते आणि त्यांना होणारा आनंद मला बघायला खूप आवडतं. पण त्याहीपेक्षा जर माणसाने जास्त अपेक्षा ठेवल्या ना आणि उगीचच समोरच्याला त्रास दिला ना की मग मात्र राग येतो. आणि बघा बरं, जेव्हा आपण समोरच्याकडून कमी अपेक्षा ठेवतो आणि आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं तेव्हा खरंच आनंद होतो. म्हणून कमीत कमी अपेक्षा ठेवायला शिका, हो की नाही. आणि एक सुविचारसुद्धा आहे बघा, वेळेच्या आधी म्हणजे समय से पहले और भाग्य से ज़्यादा किसी को कभी नहीं मिलता. आणि हे ज्याला कळतं ना तो खरंच समाधानी असतो की वेळेच्या आधी आपल्याला काही मिळणार नाही आणि आपल्या नशिबापेक्षा जास्तही मिळणार नाही. त्यामुळे जे आहे ना आपल्याकडे त्यात समाधानी मानायचं आणि ते आहे तेच बेटर समजून राहायचं, ठीक आहे. आणि मग काल गेलो होतो, पण यावेळी सासूबाईंना अर्जुनरावाने स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली होती की मनीषाचं नाव मंजूसमोर काढायचं नाही, मंजूला त्रास होतो. तर सासूबाईंनीसुद्धा तिचं पुराण नाही लावलं, कारण अजयनेसुद्धा म्हणजे दिरांनीसुद्धा सांगितलं होतं की तिचं नाव काढू नको, तिचं तिकडं राहू दे. म्हणजे कसं असतं ना, तो व्यक्ती समोर नसतो तरी आपण उगीचच त्याचं गुणगान गातो
आणि उकाळ्या पाकळ्या काढत बसून स्वतःला त्रास करून घेतो. त्यामुळे त्रास थोडा कमीच झाला मानसिक असं म्हणावं लागेल. तर गेल्यापासून मग काय सासूबाई मागेच लागल्या. मंजू हे खा, मंजू ते खा, मंजू शेंगाच खा, मंजू दुधाचा चहा करून पी. आणि आपलं माझं नको आई नको आई नको आई. आई खूप सुधारल्या आहेत आता. आणि त्यांना कळलं की कोण चांगलं आहे आणि कोण नाटक करतं, कोण वाईट राहतं. तर कळतं माणसाला हळूहळू. तर मग आज रात्री स्वयंपाक वगैरे केला. शेजारच्या दिरांच्यात वगैरे जाऊन फिरून आले, भेटले. आणि नागपंचमीचा सण सकाळी दोघींनी मिळून केल्या पुरणपोळ्या वगैरे. आणि मग आमचे नागोबांसोबत बागेमध्ये थोडेसे फोटो वगैरे काढले, झेंडूच्या फुलांचे व्हिडिओ वगैरे काढले, स्टेटसला टाकले. आणि त्यातच आपला आनंद, फुलांमध्ये रमतो आपण. मग नागोबा काल गेले होते केस कट करायला. त्यांचा नेहमीचा तो बार्बर असतो ना गावाकडचा, दोस्त पण आहे. आणि त्याच्याकडे आलं ना गावाला की त्याच्याकडे जायचं आणि त्याला भवानी करून यायचं, असं आहे यांचं. आणि त्यानिमित्तानं काय होतं माहिती आहे ना, गावातल्या सगळ्या खबरा कळतात. आणि मग काय झालं होतं माहिती आहे का, तर यांनी स्टेटस टाकलं होतं काही दिवसांपूर्वी. बंगल्याचं काम पूर्ण झालं होतं, बांधून वगैरे प्लास्टर सुरू आहे. आणि एक स्टेटस टाकलं होतं बंगल्याचं शूटिंग करून, तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधीन ग बंगला. ओके, आता माझं नाव तुम्ही समजून घ्या. त्या गाण्यावरूनच माझं नाव आहे. तर हे गाणं आता गावाकडच्या त्यांच्या फ्रेंडने बघितलं. स्टेटसला त्यांनी असं टाकलं. आणि घर एक स्वप्न दोघांचे असं टाकलं होतं. आता ह्या बाबाला काय वाटलं कुणास ठाऊक. काल अर्जुनरावांना म्हणला, तुम्ही शिक्षक, आम्ही तुमच्याकडे फार वेगळ्या नजरेनं पाहतो आणि तुम्ही असं कसं टाकता स्टेटसला, असं वगैरे लिहिलं त्यानं. मग हे आले की थोडेसे बोलले असतील बरं का त्याला, काय बोलायचं ते. तरी पण माझ्याकडे आले आणि म्हणाले, मंजू अगं असं असं म्हणतात, आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला आहे का लोकांचा. आणि मी फार चिडले, मी प्रचंड चिडले. म्हटलं तुम्ही ते मला सांगत आलाच कसे, बोला ना, आलाच कसे तुम्ही ते सांगत. तुम्ही त्याला तिथंच का नाही उत्तर दिलं. ओके, त्याला मग म्हणायचं की एक काम करतोस का रे, माझ्या घरातलं तेल संपले, ज्वारी संपली, मला आणून देतोस का. किंवा माझ्या मुलांचे कपडे फाटले, त्याला युनिफॉर्म घ्यायचा आहे, शूज घ्यायचा आहे, तू आणून देतोस का. मग तो काय म्हणतोय बघा. तो सरळ सरळ म्हणेल, तुझी बायका पोरं आहेत, त्यांना मी का सांभाळू. बरोबर की नाही. बघा समोरचा काय म्हणेल, तुझं घर आहे, तुझा तू बघ ना. मग त्याच वेळी त्याला म्हणायचं की मूर्ख माणसा, मग लाईफसुद्धा माझी आहे, बंगला माझा आहे, बायको माझी आहे, मी बायकोचं नाव घेऊन गाणं टाकलं, तिच्यासाठीच बंगला बांधतोय असं लिहिलं, तर तुझ्या का पोटात दुखतंय बाबा. तू मला किती आदर्श मानतो हे तुझ्याजवळ ठेव ना. तू उगीचंच मला काय समजशील, तू उगीचंच मला असं समजशील की एखाद्या हाय लेवलचा, उच्च लेवलचा व्यक्ती आहे, ज्यानं लग्नच केलं नव्हतं, मग मी सुखीचं राहायचं नाही का, तू मला तसा समजतोय म्हणून. आणि तू मात्र बायका पोरांसोबत मजा मार, ठीक आहे. आणि मी यांना खूप बोलले, माझ्या डोक्यातूनच ते जात नव्हतं. म्हटलं कोण आहे हा माणूस तुम्हाला बोलणारा. म्हणजे तो स्टेटसवर बोलला याचं मला काय नाही वाटलं, माझ्या नवऱ्याला बोलला आणि नवरा तिथून मला सांगत आला म्हणून राग आला. कोण आहे म्हटलं तो बोलणारा. आणि असले भिकारडे तुमचे मित्र आहेत का, इतक्या चीप विचाराचे. पण कसं असतं ना, गावाकडची मेंटॅलिटी असते ना, ती गावापुरतीच सीमित असते. बायकोसोबत चालायचं सुद्धा नाही, बायकोला मागं ठेवायची, पुढं चालायचं, किंवा आपण मागं राहायचं, तिला पुढे चालवायचं. असले बावळट. तिच्यासोबत चार चौघात बोलायचं नाही, तिला घेऊन फिरायचं नाही. आणि अशा या डेंजरस आणि
पिछाडलेल्या समाजातून आम्ही बिलॉंग करतो आणि गाव वाडीचं आहे आणि खूप म्हणजे असं मागासलेलं आहे. लोकांचे विचार अजून खूप मागासलेले आहेत. म्हणजे तुम्हाला सांगितलं ना की आमचे सासऱ्यांचे वडील जेवायला बसले ना तर बायकांनी जेवायला पण बसायचं नाही पुरुषांसोबत, अशी त्यांची रीत होती. ती तर प्रथा आमच्या मनीषाबाईंनी मोडून काढली. त्या बसायच्या जेवायला नवऱ्यासोबत. का आम्ही का मागणं खायचं? तुम्ही ढवळून ढवळून खाल्लेली भाजी नंतर आम्ही खायची का? आणि तुम्ही तेल खायचं का भाजीतलं? म्हणून ही बिचारी जेवायला बसायची आणि तिनं ती प्रथा मोडून काढली. एका अर्थी बरंच झालं म्हणा माझ्यासाठी, माझा नवरा मला घेऊन जेवतो. तर असं हे आहे. इतके मागासलेले विचाराचे लोक अजूनही आहेत आणि अशा ठिकाणावरून आम्ही आहे. आणि त्यामुळे नवरा कोणाचंही ऐकत नाही, तो भाग वेगळा. मला ते म्हणले, अगं मी काही तसं करणार आहे का, मी तसं वागणार आहे का? त्याला वाटलं ते बोलला, पण म्हणलं त्याची हिंमतच कशी झाली बोलायची सांगा ना. त्याला त्याच्या बायकोचे लाड करू वाटत नाहीत आणि लोकांना बघवत नाही आणि बरोबरी करायला जमलं नाही की लोक नावं ठेवतात. हे मात्र खरं आहे की नाही सांगा बरं. जेव्हा लोकांना आपली बरोबरी करायला जमत नाही तेव्हा ते नावं ठेवतात. भरपूर आले, भरपूर प्रयत्न करून भरपूर जणांनी प्रयत्न केला बरं का, शपथ घेऊन सांगते, खूप जणांनी प्रयत्न करून बघितला आमच्यासारखं राहण्याचा, पण सगळ्यांनाच नाही ना जमत. कुठेतरी बायको चुकते, कुठेतरी नवरा चुकतो, बायकोचा एगो आड येतो आणि ती नवऱ्याच्या पूर्ण मनात नाही उतरू शकत किंवा नवरासुद्धा हेकाड असतो. म्हणजे ट्युनिंग जे जुळावं लागतं ना, मी म्हणजे आमच्या जोडीचं जास्त कौतुक नाही करत, पण जे ट्युनिंग जुळावं लागतं ना ते ट्युनिंगच कुठेतरी फसतं. आणि ज्यांचं ट्युनिंग जुळतं ते एकमेकांचे पहिले मित्र होतात. तर आपल्यातही अशा जोड्या आहेत आपल्या वाचकांमध्ये जे एकमेकांचा नवरा बायको नंतर पण आधी मित्रमैत्रीण झाले. आणि आम्ही असेच आहोत. आम्ही आधी एकमेकांचे मित्रमैत्रीण झालो आणि एकमेकांच्या आधी डोक्यात उतरलो आणि डोक्यातून मनात उतरलो. तर असं असतं हे. छोटी मोठी कुरबुर तर सुरूच असते. आणि मला खरंच खूप मनस्ताप झाला त्या मूर्खाचा. आणि मला म्हणाले, ए गप ग, चल जाऊ दे, चल फोटो काढू परसबागेत. आणि मग काय आणखीन फोटो काढून आणखीन टेरेसला फोटो टाकले आणि म्हणाले, तुम्हारी जलन बरकरार रखना, हम हमारा जलवा बरकरार रखेंगे. तर असं आहे हे. मुद्दाम जास्तच करतात. आणि माझीच बायको आहे ना, तुला काय फरक पडतो बाबा, तुला पण तुझी बायको आहे ना, मग घे ना आणि काढ ना फोटो आणि टाक ना. दुसऱ्याला कशाला सांगायला शिकवायला जातो. बरं, तू शिकवण्याने आमच्यावर काही फरक पडतो का? नाही. आम्ही जीवनात खूप संघर्ष केला आहे. या पदावर संघर्ष करून दोघंही आलो आहे. आमच्या जीवनात सगळं उत्तम आहे, आम्ही हॅप्पी आहे. कुणाचीही आम्हाला दृष्ट नाही, नजर नाही लागत, कारण आम्ही देवाचे भक्त आहोत. आम्ही सगळं करतो. मुलांनाही ज्ञानामृत पाजतो. आमच्या मुलांचंही उत्तम सुरू आहे. कुठल्याच क्षेत्रात आम्ही मागे नाही. आम्ही चौघंही, माझी दोन्ही मुलं आणि मी, आम्ही चौघंही आपल्या आपल्या क्षेत्रात हळूहळू नाव कमावतोय. आता मी तर सिक्रेट स्टार आहे, तो भाग वेगळा, पण यांचंही यांच्या क्षेत्रात हातखंडा आहे, नाव आहे. मोठासुद्धा स्ट्रगल करतोय, तोही यशस्वी होईलच. छोटा आत्तापासूनच स्पोर्टमध्ये नाव कमवायला लागला आहे. आणि इतक्या कमी वेळात मला सांगा, आम्ही चौघंसुद्धा सतत न्यूजपेपरमध्ये कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून झळकत असतो. सतत. या परीक्षेत माझी मुलं लागली, त्या परीक्षेत यांची लागली, छोट्याचं मोठ्याचं सतत बॅनर असतात. मग आम्ही चौघेही आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये नाव कमावतो. आणि हे काही लोकांना बघवत नसतं ना. आणि म्हणून काय म्हणायचं, आम्ही तुम्हाला आदर्श मानतो. हे म्हटले बाबा, मी म्हटलं त्याला सांग की तू आदर्श मानलं नाही तरी चालेल, पण आम्हाला आमची लाईफ एन्जॉय करायला आवडते. आणि प्रत्येकाच्या मागून पुढून पडतं इतकं काम आहे आम्हालाही आणि तुलाही. आणि त्यातूनच आम्ही हा एन्जॉय करत असतो आणि एकमेकांना एनर्जी देत असतो. तर तुझं कुठं बिघडलं राजा? तुला काय प्रॉब्लेम आहे का? आणि जर प्रॉब्लेमच असेल तर आमच्या घरातला प्रत्येक प्रॉब्लेम तू तुझ्या डोक्यावर घेतोस का?
आणि जर घेत नसशील ना तर मध्ये मध्ये करू नको. मी सरळ अशा भाषेत बोलले आणि यांनाच राग आला. का तर म्हणे तू तसंच दिवसभर ते डोक्यात घेऊन बसलीस का गं, दे ना सोडून. असं आहे हे. तर लोक तुम्हाला अजिबात जगू देत नाहीत. मला काय सांगायचं लक्षात घ्या. उगीचच तुमच्या लाईफमध्ये ढवळाढवळ करतात. जेव्हा तुम्ही संघर्ष करत असता, जेव्हा तुम्ही स्ट्रगल करत असता, तुमच्याकडे 1 रुपयासुद्धा नसतो, तेव्हा हे लोक लांबून जातात, तुमच्या खूप लांबून जातात. आणि हळूहळू तुम्ही यशस्वी झालात की मग हळूच तुमच्या जवळ येतात आणि हे यश कसं मिळवलं ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि मग नंतर जेव्हा त्यांना तुमच्यासारखं करायला जमत नाही ना, तुमची कॉपी करायला जमत नाही ना, तेव्हा मात्र तुम्हाला नावं ठेवतात. हां, यानं असंच मिळवलं असेल शॉर्टकटनं, त्याचं वय तेव्हा तो असाच आहे. तर हे सगळं असं असतं. त्यामुळे अशा लोकांना किती महत्त्व द्यायचं हे आपण ठरवायचं असतं. आणि कुछ तो लोक कहेंगे, दुनिया आहे शेवटी, कुणाकुणाच्या तोंडाला हात लावणारा. पण आपला स्वभाव बदलायचा नाही. उलट त्यानं म्हटलं पाहिजे, दुसरं स्टेटस टाकायचं आणि त्यानं म्हटलं पाहिजे ही येडीच आहे, ती ऐकतच नाही, ती यांचा नाद सोडून द्या आणि बोलणं सोडून द्या. इतकं येडं पण राहायचं असतं. आता आपण आहोत का येडं? नाही. खूप मॅच्युअर आहोत आपण, पण काही काही जणांना आपण येडं आहोत हे दाखवून द्यायचं असतं. म्हणजे सर्किट डोक्याचे. आणि हा सर्किटपणा मुद्दाम अंगामध्ये आणायचा असतो. जिथं आहोत तिथे स्ट्रिक्ट आहोत आणि जिथं सर्किट तिथं सर्किटच राहायचं असतं. म्हणजे ते एक मुद्दाम अंगामध्ये आणलेला सर्किटपणा असतो. म्हणजे लोक आपल्या नादाला लागत नाहीत. तर मग असो. नंतर मग दुपारीच सोमवार सोडला पुरणपोळीने आणि पुन्हा आमचा नवरा कोणीतरी चहा प्यायला बोलवलं होतं दोघांनाही आम्हाला. पण मी स्वयंपाक होता म्हणून गेले नाही. मी यांना म्हटलं अहो कोणाकडेही जाऊ नका बरं का, मुद्दाम लोक नावं ठेवतात. ते म्हटले गप ग. गेले आणि येताना ओंजळभर पुन्हा चाफ्याची फुलं घेऊन आले आणि मी पोळ्या लाटत होती, माझ्या ओटीमध्ये टाकले फुलं. कुठंही गेले की फुलं घेऊन येतात. तर असलं आहे हे ध्यान. ते छान आहेत म्हणून मीही अशीच सदाबहार असते. आणि मग आलो, परतीच्या प्रवासाला लागलो आणि चंद्र आणि एकच चांदणी आकाशात होती. आणि मी म्हटले अहो बघा ना चंद्र आणि चांदणी. तर म्हणे हां, चंद्र गाडी चालवतो आहे, चांदणी त्याच्या शेजारी आहे. तर आमचे अर्जुनराव असेच आहेत, सतत सतत हसवतात. आणि मग मी त्यांच्या एकट्याचा फोटो टाकला होता आणि एका रॉयल बॉयचा मेसेज आला व्हॉट्सअपला, अरे वा, चिक्कूच्या झाडाखाली नागोबाला उभा केला आहे वाटतं. आणि दुसराच फोटो आम्हा दोघाचा होता. तर दुसरी कमेंट काय होती माहिती आहे का, अरे वा, नागोबासोबत नागिन पण आहे वाटतं. आणि नुसता हशा आणि एकच हशा पिकला होता. तर अशी आमची टीम आहे. चला तर उद्या तुमचा येईलच एपिसोड. आणि काय झालं होतं गावाकडे गेल्यावर ते थोडंसं तुम्हाला सांगितलं. आणि मंजू विजय तर लिहिण्याचा कंटाळाच येतो आहे हल्ली म्हणून सांगितलं, हो की नाही. तर हां, आणखीन एक सांगायचं होतं बरं का. यांनी ना माझ्यासाठी माझं एक येलो साडी त्यांनी आणली होती ना पैठणी, त्यावरचं एक पोर्ट्रेट बनवून घेतलं आहे. खूप सुंदर पोर्ट्रेट आलं होतं ते. आणि तुम्हाला नाही टाकू शकत मी त्याचा फोटो, पण खूप सुंदर पोर्ट्रेट होतं. आणि ते माझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट होतं. माझ्या नावानं त्यांनी मागवलं, ते माझ्याकडे आलं आणि मी म्हणते हे कोणी पाठवलं, कोणाचं आहे. मला म्हणाले खोलून बघ. आणि बघते तर ते सुंदर असं माझंच पोर्ट्रेट होतं आणि मला खूप आवडलं. चला बाय.